झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी ठाण्याची। ठाण्यात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेला सरकता जिना पहिल्याच दिवशी बंद पडलाय। हा सरकता जिना खूपच अरुंद आहे, तसंच फक्त वरती जाण्यासाठी हा जिना उपयोगात येणार आहे। त्याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। ठाणे रेल्वे इतिहासामध्ये आज ऐतिहासिक पाऊल पडणार आहे। आपण ठाण्याच्या प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत। तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे पहिल्यांदा सरकते जिने ठाण्यामध्ये निर्माण झालेले आहेत, ठाण्याने तयार केलेले आहेत। हा मान ठाण्याला मिळालेला आहे। याचा पूर्ण ठाणेकरांनी स्वागत केलेलं आहे, पण काही याच्यामध्ये त्रुटी आहेत। त्या त्रुटी काय आहेत? एकंदरीतच 6.5 लाख प्रवासी रोज इथून प्रवास करतात, परंतु हा जिना त्याला अपुरा पडतो का, अरुंद आहे का, हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। तर दुसरीकडे फक्त हा वन वे आहे, टू वे नाहीये, म्हणजे वरतून येणाऱ्या लोकांना काही सोय नाहीये। एकंदरीतच या सर्व जिन्याबद्दल, या सरकत्या जिन्याबद्दल लोकांनी जरी स्वागत केलं असेल तर त्यामध्ये काही त्रुटी आहेत, ते जाणून घेऊया। सर, सरकते जिने तयार झालेले ठाण्यामध्ये, काय बोलाल? हे स्वयंचलित जिना चालू झालेला आहे, ते बहुत चांगली गोष्ट आहे, पण त्यांचे रुंदीकरण थोडं कमी आहे। ते मोठा थोडं पाहिजे होता आणि ते बनवलेलं आहे, ते व्यवस्थित आमची खुशीची बात आहे। ठाणे स्टेशनला अभिनंदन देतो। 6.5 लाख प्रवासी रोज इथून प्रवास करतात, योग्य पद्धतीने जिने बनवले, काय वाटतं? आज ऐतिहासिक ठाणे शहरामध्ये सरकत्या जिन्याचे उद्घाटन झालेले आहे, परंतु आम्हाला प्रवासी महासंघातर्फे असे निदर्शनात रेल्वेच्या व लोकप्रतिनिधींचे आणायचे आहे की हे जे जिने बसवले आहेत हे अतिशय अपुरे असताना प्रवाशांची लोकसंख्या आज ठाणे रेल्वे स्टेशनवर 6.5 लाख असताना हे अपुरे जिने आहेत। तर यापुढे जे कल्याण इतर ठिकाणी जे बसवणार आहेत त्याकरता ही सूचना जर लक्षात घेतली रेल्वेने आणि प्रशासनाने तर फार बरं होईल आणि प्रवाशांचे प्रश्न सुटायला अधिक मजा होईल आणि प्रवासी खुश होतील। 6.5 लाख पब्लिक रोज अपडाऊन करते आणि अरुंद वाटतात का? ॲक्च्युली अरुंद आहेतच। 6.5 लाख पब्लिक आज प्रवास करतोय, त्या मानाने हे अगदी कमतरता वाटते त्याच्यामध्ये। आज सीडीवर 1 ते 2 मनुष्य उभे राहून त्याच्यावर सीडीवर जाऊ शकतात आणि येऊ शकतात, पण जास्तीत जास्त वृद्ध माणसाने त्याचा उपयोग करावा। वयोवृद्ध माणसं असतील, गरोदर स्त्रिया असतील किंवा मग लहान मुलं असतील, आजारी पेशंट असतील, त्यांना खाली यायला जागा नाही। या सर्व गोष्टी रेल्वे प्रशासनाने आपल्या प्लॅनिंगमध्ये घेतल्या पाहिजे, आपल्या प्लॅनिंगमध्ये टाकल्या पाहिजे। त्याचबरोबर आपले जे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं पाहिजे आणि याच्या पुढे जे जिने बनतील ते योग्य त्याने बनावे अशी अपेक्षा ठाणेकर करतोय। रतन भौमिकसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।